Start. Good afternoon, guys. Today we are standing on the 22nd of February 2025, and we all love Thai curry and Thai cuisine. I have had a privilege to go to Vicky's in Kalyan Khadakpada for Thai cuisine. I have had a privilege to go to Ramdev for Thai cuisine. I have had a privilege to go to a lot of other properties in Kalyan, Knock Knock for an example for Thai curry, and so many other properties where I've had Thai food. And Thai food has something which has just pulled me and made me mad. So, what is it that we are trying to engage you with? What is it that we are trying to narrate? Today, my beloved wife, that is Uma Rahul Thurat, the inspiration, the one and only one who seems to be perfect on all parameters of life, is going to prepare Thai curry. So, here is Uma Rahul Thurat. Uma Rahul Thurat, please wave towards the camera. Say hi. Say just Uma. Uma. So, Uma, how are you? Yeah. Today I'm feeling good, and this surprise is for Sunny because he is having new opportunities in his hand. So I just wanted to make him happy, and for this only I just doing all these things like his favorite dish Thai curry and palak rice and beetroot rice that I have prepared, that I will show you while garnishing the beans. First I will just wash this kothimir coriander. आता आपण थाई करीसाठी मराठी देऊया. सो नाव वी विल स्विच टू मराठी. गाईज विल नाव स्विच टू मराठी. ओके. सो ह्याच्यामध्ये उमा मला हे सांगा, सगळ्यात पहिलं हे जे तुम्ही वाटण बनवलंय ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय? ह्या वाटणामध्ये आहे धणे जिरे पावडर, लसूण, मिरची, लेमन झेस्ट म्हणजे आपला लेमन स्प्रेचं बाहेरचं आवरण, व्हेरी गुड, आणि 5-6 पाकळ्या लसूण. एक्सिलंट. थाई करीसाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागतात पण आपल्याकडे त्या नाही आहेत, जसं की लेमन ग्रास, परत थाई जिंजर, ह्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत म्हणून आपण ह्याच यूज करायच्या. व्हेरी गुड. उमा ह्याच्यामध्ये हे काय आहे? हे काय आहे उमा? तिथं कोशिंबिरी आहे, आज बीटरूटची कोशिंबिरी. तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय तुम्ही? त्याच्यामध्ये आपण नंतर बघूया. अच्छा. आणि हे काय उमा? हे काय? हे बेल पेपर घेतलंय, येलो अँड रेड, कॅप्सिकम, ओके, ओके, मशरूम, ओके, आणि ब्रोकोली. अरे व्हेरी गुड. आपल्याला बेबीकॉर्न पण पाहिजे होते पण मला वाटतं तुम्ही विसरले. अरे हा विसरू. आणि हे काय उमा? हे बाटल्या काय? ह्या कोकोनट मिल्कच्या बॉटल्स आहेत. एक खूप जुनं आहे तर ते जुनं संपवायचं होतं म्हणूनच हा घाट घातला होता, आणि हे एवढ्याशाने काही होणार होतं म्हणून आणखीन एक आणलं. कोकोनट मिल्क कशासाठी वापरतात कुमा आणि काय असतो कोकोनट मिल्क? थाई करीचा बेस हाच कोकोनट मिल्क आहे. तर आपण आता पहिल्यांदा कोकोनट मिल्कपासून सुरुवात करणार आहे. याचं आपण डेट पाहिली, याची पण डेट पाहिली. तर पहिला हा आपण जुनावाला फोडूया आणि इथून सुरुवात करूया. हे कसं फोडणार? एक मिनिट, पॉज करू. नको. इथे आहे गॅसच्या इथे. मला दाखवायचं नाहीये, ते सगळं दाखवायचं ना. चल लवकर करा. आता हे पॅन एम्प्टी पॅन आहे का? ह्याच्यामध्ये तेल आहे? नाही, तेल वगैरे तर काहीच नाही टाकलेलं आहे, कारण ह्याचं हा जो कोकोनट मिल्क आहे ना हा त्याचं तेल सोडणार. ओके. म्हणजे असं त्या रेसिपी दाखवले. दिस इज अवर फर्स्ट टाइम टू मेक द थाई करी अँड दिस इज समथिंग थायलंड टाईप डिश, थाई डिश. सो लेट्स सी. मी पॅन गरम केलाय, कढई, आणि त्याच्यामध्ये आता कोकोनट मिल्क टाकणार आहे. आता हे कोकोनट मिल्क आपलं थोडंसं थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण त्याला फिरवून घेणार. तसं नका ना करू. इथे दाखव, पुढे या, पुढे. ह्या मिश्रणामध्ये मी धणे जिरे पूड टाकलेली आहे. मी आता वरून टाकणार आहे. आपल्या मम्मीची मस्त बनवलेली जी धणे जिरे पूड आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. धणेच नाही, हां, 1 चमचा धणे पावडर. ह्या थाई करीमध्ये आपण व्हाईट कलरचं पेपर पण टाकतो, पण आपल्याकडे व्हाईट कलर पेपर नाही आहे, ब्लॅक पेपर असतो, आणि तो पण आपल्याकडे जुना आहे म्हणून आपण तो टाकत नाही आहे. जिरे पावडर. Now we are just show this, the consistency should thick for the coconut base. Since this is just a 200 ml, कितीच आहे? 200 ml आहे ना हे. हा, तो फर्स्ट पॅकेट वी आर युजिंग जस्ट फॉर दी थाई मसाला, टू मेक द थाई मसाला. इथे दाखव.
See, the fragrance is now what has happened, guys, is whenever you have Thai food, you will feel the fragrance. So the milk is oozing out, Thai milk is oozing out the Thai curry fragrance. Madness that they have started to heat the milk, it seems, and it started to give out the fragrance. It is madness. The fragrance is madness. It's madness in the sense people feel happy about it. It makes you feel. People, not people. Sunny only I feel happy about it, and it makes one feel really excited. I am not the. I am guys. Let's be frank about it. I am just steering it, but I am not the one who is the architect of the entire recipe. The entire thing has been conceptualized and being put onto the floor by Uma. Since this is your favorite dish, so I just steering. want you to make. I will request Uma only to carry on. Powder mix kar. So now I have already mentioned the guys. I am not the architect of the entire recipe. I am not the architect. I have been helped and handled by Uma on almost all of this. I'm thankful to her. Now what I'm doing is I'm adding in the masalas like being narrated by Uma, the green chilies and stuff and everything else. Okay, so this is getting in. So just adding. Just adding. So now what has happened is we've just added the paste of green chilies and green chili was there. Then we had garlic and a lot of other stuffing put into it. So now what we are doing is we are trying to see to it that the viscosity of the entire mixture which is there in the pan is on the higher side. What is viscosity? गाढ़ापन. अब इस मिक्सचर का गाढ़ापन हमें बढ़ाना है, इसको बहुत गाढ़ा करना है. तो उसी संदर्भ में उसी को लेकर अभी हमने क्या करा है, आँच को बढ़ा दिया है. जो गैस की आँच है, फ्लेम आम्ही गॅसची वाढवली आणि आता हलवतोय. कारण का मला ह्याचे विस्कॉसिटी वाढवायची म्हणजे ह्याचे एकदम थोडं थिक पेस्ट झाले पाहिजे, थिक पेस्ट.